नमस्कार सर्वांसाठी. Welcome back to Beautiful World of Science. And today we will discussing about the balancing a chemical equation. Then listen carefully, all of you. The balancing is a most important part in a chemical equation. And this chapter in which the balancing is the most important thing because of the balancing reaction is a most important फॉर द फायनल एक्झामिनेशन. एकंदरीत जर सांगायचं झालं तर तुम्ही हे ऑब्झर्वेशन करू शकता किंवा हे कंक्लुजन करू शकता. म्हणजे नेमकं मला म्हणायचं काय आहे की बॅलन्सिंग रिॲक्शन जर आपण परीक्षेमध्ये नाही लिहिलं तर 100% तुमचे मार्क्स हे कट होतात. म्हणून आपल्याला बॅलन्सिंग रिॲक्शन करणं हे खूप गरजेचं असतं आणि शक्यतो विद्यार्थ्यांसाठी हा खूप 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 अवघड विषय असं समजला जातो. पण मी आज ज्या पद्धतीनं ज्या स्टेप वाईज मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही की बॅलन्सिंग हे खरंच खूप अवघड आहे. बिकॉज ऑफ अ इझी वे टू स्टडी आज आपण खूप सोप्या पद्धतीनं याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शक्यतो हे जे स्टेप्स आहेत हे कुणी नाही सांगत. डायरेक्ट सांगतात की इकडं इक्वल आणि इकडं इक्वल करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स होईल. पण बॅलन्स करण्याची एक पद्धत असते. ते पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. कोणतं घटक आपण अगोदर बॅलन्स केलं पाहिजे, कोणता नंतर केला पाहिजे, कोणता शेवटी केला पाहिजे. हे जे स्टेप्स आहेत ना त्या संपूर्ण स्टेप्स विषयीची माहिती आज मी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. देन फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ मीन्ड बाय अ बॅलन्सिंग इक्वेशन और बॅलन्सिंग रिॲक्शन. बॅलन्स म्हणजे नेमकं काय याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बॅलन्स म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ होतो संतुलन करणे. काय करणे? संतुलन करणे, संतुलित करणे. तुम्ही सीसॉ बघितलेला असेल, सीसॉ बघितले किंवा तराजू बघितलेला असेल. फॉर एक्झाम्पल एका बाजूला 1 किलो आपण काय घेतलं, शेंगदाणे घेतले आणि एका बाजूला आपण अर्धा किलोचा बाट ठेवला. म्हणजे अर्धा किलोचा जो असतो ना तो बाट ठेवला. आता हे बॅलन्स झालं का? बिलकुल नाही. कारण शेंगदाण्याचं जे पारडं आहे ते खाली झुकलेलं असेल आणि अर्धा किलोचं पारडं ज्याच्यावरती आपण बाट ठेवलेला आहे तो वरती गेलेला असेल. ते बॅलन्स झालं का? बिलकुल नाही. ज्यावेळेस आपण 1 किलोचं त्यावेळेस बाट ठेवू आणि ज्यावेळेस शेंगदाणे सुद्धा 1 किलो असतील त्यावेळेस ते एका सरळ रेषेमध्ये येतात आणि त्यावेळेस ते काय होतात? इक्वल अँड इट्स अ बॅलन्स. तर आपल्या मनामध्ये काही प्रश्न पडले पाहिजेत. व्हाय डू वी नीड अ बॅलन्स्ड अँड इक्वेशन. इक्वेशन बॅलन्स करण्याची काय गरज आहे? बघा लक्ष द्या. आपण असंही नाही लिहू शकत का? तर बिलकुल असं नाही लिहू शकत. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जर एखाद्या इक्वेशन मध्ये एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये जेवढे रिॲक्टंट्स असतात तेवढेच प्रोडक्ट असतात. जर उदाहरणार्थ आपण रिॲक्टंट्स जर मोजलं तर 1 ग्रॅम जर त्याचं वेट झालेलं असेल तर प्रोडक्टचं सुद्धा वेट हे किती झालं पाहिजे? 1 ग्रॅमच झालं पाहिजे. तर हे बॅलन्सिंग असते. हे बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. लुक ॲट दिस स्लाइड. ह्या स्लाइडमध्ये नेमकं काय सांगितलंय हे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. द टोटल मास ऑफ ईच ऑफ द एलिमेंट इन द रिॲक्टर्स. टोटल मास म्हणजे संपूर्ण वेट, त्यांचं वस्तुमान, ऑफ ईच ऑफ द एलिमेंट म्हणजे जे रिॲक्टंट्स मध्ये एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येकाचं, समजा रिॲक्टंट्सच्या एलिमेंट्स मधलं त्यांचं मास आहे 1 ग्रॅम. ठीक आहे, 1 ग्रॅम मास आहे. तर द टोटल मास ऑफ ईच द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इन द प्रोडक्ट. ज्यावेळेस त्यांची
रिॲक्शन होते, अभिक्रिया होते, त्यावेळेस जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टचं सुद्धा मास किती बनलं पाहिजे? 1 ग्रॅमच बनलं पाहिजे. आणि हे कधी बनतं? ज्यावेळेस इक्वेशन बॅलन्स असेल तर बनतं, अदरवाईज बनत नाही. यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. यालाच काय म्हटलं जातं? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तर हे आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. म्हणजे जसं उदाहरण दुसरं देऊ शकतो, तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देऊ शकतो. सपोज मी तुम्हा सर्वांना घेऊन आपल्या लातूर मधल्या दयानंद गेटला गेलं. दयानंद गेटला काय आहे? बरोबर आहे, मार्केट आहे. ठीक आहे. आता या टायमिंगला आपण दयानंद गेटला गेलं आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काय झालं? ऍपल्स आवडले आणि ऍपल घ्यायला आपण तयार झालो. समजा 100 रुपये किलो ऍपल आहेत, बरोबर आहे. तर आपण काय केलं? 100 रुपये त्याला दिले आणि त्याला सांगितलं 1 किलो ऍपल द्या, पण त्यानं आपल्याला किती किलो दिले? अर्धाच किलो ऍपल आपल्याला दिले. आता हे जो व्यवहार आहे हा बॅलन्स्ड व्यवहार झाला का? बिलकुल नाही. आपण त्याला 100 रुपये दिले तर त्यानं आपल्याला 100 रुपयाचे सफरचंद द्यायला पाहिजे होते, पण तो दिलेला नाही. दिस इज अन अनबॅलन्स्ड. जर तो 100 रुपयाचा जर आपल्याला दिला, म्हणजेच काय? रिॲक्टन्स आपण दिले 100 रुपये, तो जो आपल्याला प्रोडक्ट द्यायचा होता तो किती दिला? त्यानं अर्धा किलोच दिला, म्हणून हे अनबॅलन्स झालं. तर त्यानं 100 रुपयाचेच आपल्याला जर ऍपल्स दिलं असतं तर हे इक्वेशन काय झालं? बॅलन्स्ड झालं. सोप्या भाषेमध्ये समजायचं झालं तर अशा पद्धतीने तुम्हाला समजता येईल. म्हणजे उदाहरणार्थ, जर हायड्रोजनची संख्या रिॲक्टन्स मध्ये 2 असेल तर प्रोडक्ट मध्ये सुद्धा किती असली पाहिजे? 2च असणं गरजेचं आहे. more than 2 or less than 2 are not a perfect for the balancing reaction. बॅलन्सिंग रिॲक्शन मध्ये आपल्याला हे जमवता येणार नाही. आणि ओव्हरऑल याच नियमाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असं म्हटलं जातं. देन फर्स्ट ऑफ ऑल we will study the definition of an balancing reaction. तर आपण आता सध्या स्थितीला बॅलन्सिंग रिॲक्शनची डेफिनेशन काय आहे त्या डेफिनेशन बद्दलची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. The definition of an balancing reaction is the number of atom of elements, the number of atom of elements in the reactants. Once again, पुन्हा एकदा सांगतोय मी, लक्ष द्या. The number of atoms of elements in the reactants is same as the number of atoms of those elements in the product. जेवढे हे रिॲक्टन्स मध्ये एलिमेंट्स आहेत किंवा ॲटम्स आहेत तेवढेच हे प्रोडक्ट मध्ये जर असतील तर याच इक्वेशनला सच अन इक्वेशन इज कॉल्ड बॅलन्स्ड इक्वेशन. त्यालाच आपण कोणतं इक्वेशन म्हणतो? बॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणत असतो. म्हणून डेफिनेशन जर सांगायची झाली तर डेफिनेशन काय होईल? द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स in the reactants, the number of atoms of elements in the reactants is same as the number of atoms of those elements in the product. It is said to be, or such an equation is called balanced equation. त्याच इक्वेशनला आपण बॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणत असतो. म्हणून डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की जेवढे एलिमेंट्स किंवा ॲटम्स हे रिॲक्टन्ट्स मध्ये आहेत तेवढेच आपल्याला जर प्रोडक्ट मध्ये असतील तर त्यावेळेस ते इक्वेशन हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे असं आपण म्हणत असतो. देन हाऊ वी आर अ बॅलन्स्ड द इक्वेशन. आता जर आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो? त्यासाठी आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे? बघा लक्षात. सम बेसिक पॉइंट्स. सिक्वेन्स टू द फॉलो व्हाईल अ बॅलन्सिंग. जर तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला काही
घटक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. द फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू द बॅलन्सिंग रिॲक्शन इन विच, बघा शक्यतो हा भाग, ही जी स्लाइड मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे, हे स्लाइड आणि याच्यामधली इन्फॉर्मेशन शक्यतो कुणीही नाही सांगत. हे डायरेक्टली सांगतात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की रिॲक्टन्स मध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच प्रोडक्ट मध्ये आले पाहिजेत, रिॲक्टन्स मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढेच प्रोडक्ट मध्ये आले पाहिजेत. फक्त ते असं सांगतात, पण ते बॅलन्सच्या स्टेप नाही सांगत. म्हणजे बॅलन्स नेमकं कसं करायचं आहे, आता मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. द सिक्वेन्स टू द फॉलोइंग, बघा सिक्वेन्स टू द फॉलो और फॉलोइंग व्हाइल अ बॅलन्सिंग रिॲक्शन. द फर्स्ट ऑफ ऑल टेक अ मेटल और बॅलन्स अ मेटल इन द केमिकल रिॲक्शन. दिलेल्या केमिकल रिॲक्शन मध्ये, रासायनिक अभिक्रियेमध्ये, बघा लक्ष द्या, समीकरणामध्ये जो मेटल आहे, धातू आहे, अगोदर त्याला बॅलन्स करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल सिल्वर, नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बरोबर आहे, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, दीज ऑल द एक्झाम्पल्स ऑफ अँड मेटल्स. म्हणजे केमिकल रिॲक्शन मधल्या मेटल्सला अगोदर बॅलन्स करून घ्यायचं, हे मरेपर्यंत विसरायचं नाही. बिकॉज ऑफ अँड द बॅलन्सिंग रिॲक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ऑल क्लास. प्रत्येक क्लाससाठी हे खूप महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना केमिकल इक्वेशन बॅलन्स करता आलं त्याला अर्धी केमिस्ट्री आली, लक्षात ठेवा. म्हणून बॅलन्सिंग रिॲक्शनला सर्वात जास्त महत्व दिलं जातं, कारण तुम्हाला किती येतं याच्यापेक्षा तुम्ही बॅलन्स करता की नाही याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. बघा लक्ष द्या. म्हणून द फर्स्ट थिंग अँड फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज फॉर द बॅलन्सिंग रिॲक्शन इट इज अ मेटल. First of all the metals are balanced in the equation. इक्वेशन मधले जेवढे रिॲक्टंट्स मधले किंवा प्रोडक्ट्स मधले जेवढे मेटल्स आहेत त्यांची संख्या हे इक्वल झाली आहे की नाही याची खात्री करून घेणं हे आपली जबाबदारी असेल पहिल्या सुरुला. देन सेकंड स्टेप, टेक द नॉन मेटल, फॉर एक्झाम्पल हॅलोजन, नायट्रोजन, कार्बन, सल्फर. These all the examples of an non-metals. The second step in which these non-metal we will the balanced. दुसऱ्या वेळेस आपण या नॉन मेटलला काय करणार आहोत, बॅलन्स्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. देन थर्ड वन इज दॅट इज द ऑक्सिजन. बघा मॅक्सिममली ऑल द केमिकल रिॲक्शन इन विच द मोस्टली द ऑक्सिजन आर प्रेझेंट इन एव्हरी रिॲक्शन. प्रत्येक रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन असतं, म्हणून त्याला तिसऱ्या नंबरवरती आपण बॅलन्स करणार आहोत. अँड लास्ट वन इज दॅट इज द हायड्रोजन आर ऑल्सो प्रेझेंट इन ईच अँड एव्हरी रिॲक्शन. प्रत्येक रिॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं हायड्रोजन, म्हणून आपण या ठिकाणी हायड्रोजनला चौथ्या क्रमांक म्हणजे सर्वात शेवटी बॅलन्स्ड करणार आहोत. देन बघा लक्ष द्या, द सिक्वेन्स टू फॉलो व्हाईल बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. The first is metal, second one is the non-metal, third one is the oxygen and last is the hydrogen. जर या सिक्वेन्स न बघा लक्षात, these sequence we are follows, then your chemical reaction are definitely are balancing. जर तुम्ही या सिक्वेन्सचा जर वापर केला तर तुम्हाला काहीही अडचण असणार नाही आणि तुमची केमिकल इक्वेशन हे पूर्णपणे हे काय झालेलं असेल, बॅलन्स्ड झालेलं असेल. दिस इज अन इम्पॉर्टंट 4 स्टेज फॉर द बॅलन्सिंग रिॲक्शन. हे बॅलन्सिंग रिॲक्शन करत असताना या स्टेजेसची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करता, मेटल तुम्ही बॅलन्स करून घेतलात, पुन्हा नॉन मेटल बॅलन्स करून घेतला. आता ऑक्सिजन मध्ये थोडंसं गडबड झालं, ऑक्सिजन जर बॅलन्स होत नसेल तर पुन्हा काय करायचं, मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन, वापस या स्टेपचा वापर करायचं. आता बघा आपण ह्या स्टेपचा वापर जर करत चाललो ना तर आपलं कोणतंही जगातलं कुठलंही इक्वेशन हे चुकणार नाही. भले आपल्याला काही त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कळणं गरजेचं आहे की विच एलिमेंट्स आर अ मेटल अँड विच एलिमेंट्स आर अ नॉन मेटल. त्यासाठी तुम्हाला एलिमेंट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे.
म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो बेसिकली जे बेसिक एलिमेंट्स आहेत जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये वारंवार येत असतात चॅप्टरमध्ये वगैरे, त्याची थोडीशी माहिती घेऊन घ्यायचं. कोणता मेटल आहे, कोणता नॉन मेटल आहे. फॉर एक्झाम्पल तर सोडियम बहुतेक मॅक्सिमम मुलांना कळत नाही. सोडियम आहे, लीड आहे, हे मेटल आहे की नॉन मेटल आहे हेच कळत नाही. म्हणजे प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला ते कळणं सुद्धा तितपत गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणून आता या सिक्वेन्सचा वापर करून आपण केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदर काही जे महत्वाचे बेसिक पॉइंट्स आहेत ते मी पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लुक ॲट दिस स्लाइड. द नेक्स्ट स्लाइड इज, बघा हे सर्वात महत्वाची स्लाइड आहे. मी अगोदर काय करणार आहे, थोडंसं याच्यामध्ये रफ काम करणार आहे जेणेकरून तुम्हाला सांगण्यासाठी काय होईल, सोपं जाईल. हे मी खोडतो, याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, हे सध्या तरी आपल्यापाशी नाहीये. आता फॉर एक्झाम्पल बघा लक्ष द्या. आता तुम्ही हे जर बघितला तर तुम्हाला जाणून येईल. फर्स्ट एक्झाम्पल, द रिमेंबर दिस, याला लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. तर H2O ज्यावेळेस येत असतं ना बाळांनो, त्यावेळेस जर तुम्हाला H2O मध्ये समजा आता तुम्ही हे प्रोडक्ट मध्ये H2O आलं आणि रिएक्टंट्स मध्ये त्या ठिकाणी O ची संख्या, आता H2O ची प्रोडक्ट मध्ये संख्या एकच आहे आणि प्रोडक्ट मध्ये किती आहेत, 2 आहेत. आता बॅलन्स कसं करणार, बघा लक्ष द्या. रिएक्टंट्स मध्ये द रिएक्टंट्स इन विच द ऑक्सिजन आर प्रेझेंट, बघा द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इज 2 बट प्रोडक्ट इन विच ओनली 1 इज ऑक्सिजन. तर त्यावेळेस तुम्ही बघा लक्ष द्या, या ठिकाणी 2 नाही लिहू शकत. या ठिकाणी जर तुम्ही 2 लिहिलात H2O2 असं जर तुम्ही इथे लिहिलात तर ते काय होतं, चुकतं. बिकॉज ऑफ द कंपाऊंड इज अ चेंज. हे कंपाऊंड काय झालं, H2O2 हा नवीन कंपाऊंड तयार झाला. हा वॉटर राहिला का, वॉटर राहिलेला नाही. बरोबर आहे. हा आता या ठिकाणी वॉटर राहिलेला नाही. बरोबर आहे. तो काय झाला, चेंज झाला. बरोबर आहे. तो वॉटर राहिला का, बिलकुल वॉटर तो राहिलेला नाहीये. म्हणून आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की बॅलन्स्ड रिॲक्शन करत असताना कुठं बॅलन्स करणं हे तितकंच महत्वाचं आहे. ओके, बघा लक्ष द्या. तर हे H2O2 न लिहिता त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर बघा लक्ष द्या. तर संपूर्ण हे बॅलन्स करायचं असेल तर त्याच्या समोर हे अशा पद्धतीनं 2 लावायचं. 2 into 1 किती झालं, 2. रिएक्टंट्स मध्ये किती होते, 2. आता प्रोडक्ट्स मध्ये किती झाले, 2. बरोबर आहे. आणि हायड्रोजन सुद्धा बॅलन्स होईल आपोआप. ठीक आहे, तर हे समजणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात. तर बाकी 2 एक्झाम्पल सुद्धा असेच आहेत जेणेकरून तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा लक्ष द्या. आता हे जे दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलेलं आहे, CA in bracket OH taken twice. OH this is an two groups. हे 2 जे दाखवलेलं आहे ना या ठिकाणी, हे 2 ग्रुप आहेत. कशाचे, OH चे. OH चे 2 ग्रुप आहेत. म्हणून या ठिकाणी काय दाखवलंय, टेकन टॉइस दाखवलंय. जर आपल्याला OH चे बघा तिकडे जर 4 ग्रुप असतील, O ची संख्या 4 असेल, हायड्रोजनची संख्या रिएक्टंट्स मध्ये 4 असेल आणि प्रोडक्ट मध्ये फक्त 2च येत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे, होल बघा लक्ष द्या. तर या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. 2 into 4, 4 ची संख्या काय झाली, O ची संख्या सुद्धा 4 झाली आणि हायड्रोजनची संख्या सुद्धा काय झालेली आहे, 4 झालेली आहे. म्हणजे तिकडे रिएक्टंट्स मध्ये 4 ऑक्सिजन भेटले आणि 4 हायड्रोजन भेटले. तेच प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपण 4 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन हे आपण या ठिकाणी मिळवलेले आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर संपूर्ण केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. कुठे लिहायचं आहे हे सुद्धा कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट जर या ठिकाणी H2O2 जर केलं असतं तर हे इक्वेशन पूर्णपणे म्हणजे कंपाऊंडच चेंज झाला असता. कंपाऊंड आपल्याला चेंज न करता ॲज इट इज ठेवायचं आहे आणि आपले केमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड करून घ्यायचं आहे. बघा आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन ऑफ अ बॅलन्सिंग इक्वेशन. त्याच्यानंतर हाऊ द इम्पॉर्टन्स ऑफ अन बॅलन्सिंग इक्वेशन. त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलं, स्टेप ऑफ अ बॅलन्सिंग इक्वेशन. त्याच्यानंतर रिमेंबर दिस, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठं कुठं काय काय लिहायचं हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, तर इथंपर्यंत आपण सगळा भाग बघितलेला आहे. देन वी विल स्टार्ट द
बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आता आपण केमिकल इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं आहे याच्याकडे आपण आता पुढे जाणार आहोत. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अन बॅलन्सिंग इक्वेशन. बघा लक्ष द्या. आता तुम्ही सर्वजण थोडंसं मी या ठिकाणी रफ करणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी बघा एक एक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, बघा आता सर्वांनी इथं काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. आता मी हा संपूर्ण भाग मी पुसून टाकणार आहे, ठीक आहे, जेणेकरून पुन्हा एक तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा भाग पूर्ण बंद केला. लुक ॲट दिस केमिकल इक्वेशन. AgNO3 प्लस NaCl, बरोबर आहे, ठीक आहे. सिल्वर नायट्रेट इज रिएक्टेड विथ सोडियम क्लोराइड, देन AgCl and NaNO3 is formed. हे केमिकल इक्वेशन आहे. दिस इज आता समजूया हे अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. आता हे आपण पुढे बघणारच आहोत, हे केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक भाग बघणार. बघा लक्ष द्या, 2 कॉलम्स आपण तयार केले, एक आहे रिएक्टन्सचा आणि एक आहे प्रोडक्टचा. रिएक्टन्स जर बघितलं तर हे इकडला संपूर्ण भाग रिएक्टन्सचे आहेत आणि इकडचे संपूर्ण भाग हे प्रोडक्टचा आहे, बरोबर आहे. म्हणून आपण हे 2 कॉलम्स तयार केले. लुक ॲट द फर्स्ट. बघा आता आपण आपल्या नियमाप्रमाणे काम करणार आहोत. टेक अ फर्स्ट मेटल. मेटल कोणकोणते आहेत? Ag, सिल्वर इज द मेटल. सिल्वर काय आहे बाळांनो? मेटल आहे. तर आता आपण बघूया सिल्वर. अगोदर रिएक्टन्स मध्ये बघायचं, म्हणजे हो का इकडे बघायचं. रिएक्टन्स मध्ये द रिएक्टन्स इन विच द क्वांटिटी ऑफ सिल्वर इज ओनली 1. फक्त एकच Ag आहे, बरोबर. रिएक्टन्स मध्ये Ag ची संख्या किती झाली? ओनली 1 Ag आर प्रेझेंट इन द रिएक्टन्स. रिएक्टन्स मध्ये Ag ची व्हॅल्यू किती झाली? एकच आहे. म्हणून या ठिकाणी बघा लक्ष द्या, मी Ag काय घेतलं बाळांनो? या ठिकाणी 1 घेतलेला आहे, बरोबर. म्हणून Ag काय घेतलं? Ag ला 1 बघा या ठिकाणी मी घेतलं, बरोबर. आता प्रोडक्ट मध्ये Ag ची व्हॅल्यू किती आहे बघा, Ag ची क्वांटिटी किती आहे बघा. इथं सुद्धा Ag ची संख्या किती आहे? एकच आहे. म्हणून इथं सुद्धा आपण काय घेतलं? 1 घेतलं, बरोबर आहे. Ag इज द व्हॅल्यू ऑफ 1. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट कोणता आहे आपण बघणार आहोत. आता हे राहू द्या, ठीक आहे. बघा लक्ष द्या, आता आपण दुसरा एलिमेंट कोणता आहे याच्या बाबत आपण या ठिकाणी बघणार आहोत. द सेकंड एलिमेंट इन दिस रिएक्शन दॅट इज द सोडियम. सोडियम इज द सेकंड एलिमेंट. आता रिएक्टन्स मध्ये एलिमेंट्सची व्हॅल्यू किती आहे? एलिमेंट्सची क्वांटिटी किती आहे? द सोडियम आर प्रेझेंट इन दिस रिएक्शन इन द साइड ऑफ रिएक्टन्स द ओनली 1. क्वांटिटी एकच आहे आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा काय आहे? एकच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढचे नॉन मेटल बघूया. N नायट्रोजन. बघा लक्ष द्या, किती आहे? इकडं एकच आहे आणि इकडे किती आहे? एकच आहे. त्याच्यानंतर क्लोरीन Cl किती आहे? इकडं रिएक्टन्स मध्ये एकच आहे, प्रोडक्ट मध्ये किती आहे? एकच आहे. आता आपण बघूया ऑक्सिजनची व्हॅल्यू. बघा हे समजण्यासाठी मी जाणीवपूर्वक इक्वेशन घेतली बरं का. दिस इज अन ऑलरेडी बॅलन्स्ड इक्वेशन. हे ऑलरेडी बॅलन्स्ड आहे, फक्त तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगता यावं म्हणून मी या ठिकाणी हे इक्वेशन घेतलेलं आहे. आता बघा ऑक्सिजन, द लास्ट इज द ऑक्सिजन. अगोदर आपण काय घेतलं? मेटल. त्याच्यानंतर काय घेतलं? नॉन मेटल. त्याच्यानंतर काय घेतलं? ऑक्सिजन. आणि या ठिकाणी हायड्रोजन आहे का? नाहीये, म्हणून आपण हायड्रोजन घेण्याची तर गरज नाहीच आहे, फक्त आपण घेणार आहोत ऑक्सिजन. बघा C in the reactants, the reactant in which the oxygen are present and the quantity of oxygen is 3. रिएक्टन्स मध्ये ऑक्सिजनची संख्या किती आहे? 3 आहे आणि तेच प्रोडक्ट मध्ये सुद्धा किती आहेत? 3 आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही जेवढे रिएक्टन्स मध्ये आहेत तेवढेच प्रोडक्ट मध्ये जर आलं तर याच केमिकल इक्वेशनला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जर बघा लक्ष द्या, ऑक्सिजनची संख्या रिएक्टन्स मध्ये 3 आणि प्रोडक्ट्स मध्ये 2 जर आली तर त्यावेळेस काय होईल? अनबॅलन्स्ड होईल. म्हणून हे बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर पहिले एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना समजले असेल, जे की ऑलरेडी काय होतं? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन हे इनबिल्टच मी एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे. आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअली मध्ये जे अनबॅलन्स्ड आहे त्याला आपण पुढे बॅलन्स कसं करणार आहोत याच्याविषयीची माहिती आपण या पॉइंट मध्ये म्हणजे नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत. लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल ऑफ अ बॅलन्सिंग इक्वेशन.
बॅलन्सिंग इक्वेशनचं हे दुसरे एक्झाम्पल आणि त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा लक्षात घ्या. NaOH is reacted with an H2SO4 gives Na2SO4 plus H2O. बघा आता या ठिकाणी जे मी रेड ह्याच्यामध्ये दिले आहेत ना ते बॅलन्स केलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही नका पाहू. हे मी काय करतो खोडून टाकतो जेणेकरून पुन्हा तुम्हाला पाहायला म्हणजे फक्त नॉर्मल केमिकल इक्वेशन काय NaOH प्लस H2SO4 प्लस Na2SO4 प्लस H2O हे नॉर्मल काय आहे केमिकल इक्वेशन आहे आणि दिस इज अन अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. देन फर्स्ट ऑफ ऑल आपले स्टेजेस आपल्याला माहिती आहे. फर्स्ट टेक द मेटल. मेटल कोण आहे सोडियम आहे बरोबर आहे. सोडियम मेटल आहे. आता इकडे रिएक्टंट्स मध्ये या ठिकाणी बाण करून दाखवतो. रिएक्टंट्स मध्ये बघा सोडियमची व्हॅल्यू Na किती आहेत बघा. Na किती आहेत मोजा बरं आता याच्यामध्ये या ठिकाणी 1 बरोबर इकडे एकच आहे पण इकडे किती आहेत Na2 2 आहेत. किती आहेत 2 आहेत. जर आपल्याला प्रोडक्ट मध्ये Na2 मिळत असतील तर रिएक्टंट्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल Na2 घ्यावं लागेल जेणेकरून हे केमिकल इक्वेशन काय होईल बॅलन्स्ड होईल. म्हणून मी काय केलं द मल्टिप्लाय बाय द 2 न मल्टिप्लाय केलं 2Na बरोबर आहे. आता इकडं बघा इथं बघा रिएक्टंटच्या या कॉलम मध्ये तुम्ही बघा इथं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल 1 × 2 इज इक्वल टू 2 म्हणजे Na ची व्हॅल्यू काय झाली इकडे सुद्धा रिएक्टंट्स मध्ये 2 आणि प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा काय झाली 2. ओके ठीक आहे. तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघतोय. त्याच्यानंतर कोण आहे नॉन मेटल S ची व्हॅल्यू रिएक्टंट्स मध्ये किती आहे ओनली 1S आणि प्रोडक्ट मध्ये किती आहे तर एकच आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज आहे का नाही ऑलरेडी बॅलन्स आहे. रिएक्टंट्स मध्ये पण एकच S आहे आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा एकच आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचं नॉन मेटल सुद्धा घेतलं. आता आपण घेणार आहोत ऑक्सिजन. बघा लक्षात द्या. सी द स्लाइड जर तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हो का इथं एक ऑक्सिजन आहे OH च्या ग्रुपमध्ये बरोबर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक ऑक्सिजन आणि या ठिकाणी 4 ऑक्सिजन 4 अधिक 1 किती झाले 5 बरोबर आहे. किती झाले बाळांनो 5 आहेत बरोबर आहे. जेणेकरून या ठिकाणी 2 आहेत बघा 2NaOH म्हणजे 2 ऑक्सिजन झाले जे की सुरुवातीला आले होते म्हणून हे 2 आणि इकडे 4 टोटल किती झाले 6 ऑक्सिजन हे रिएक्टंट्स मध्ये पाहायला मिळाले बरोबर आहे. ओके तर रिएक्टंट्स मध्ये त्यांची व्हॅल्यू किती झाली ऑक्सिजनची 6 झाली. तर आता आपल्याला प्रोडक्ट मध्ये सुद्धा ऑक्सिजनची व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला 6. तर ते 6 होईल कसं लुक साइड ऑफ द प्रोडक्टची साइड तुम्ही जर बघितला तर तुम्हाला जाणून येईल. तर या ठिकाणी 4 ऑक्सिजन आहे SO4 बरोबर आहे आणि या ठिकाणचा 1 मिळून किती झाले 5. आता 5 ऑक्सिजन आहेत तर आपल्याला काय करावं लागेल 6 मिळवायचे आहेत. तर म्हणून मी काय केलं मल्टिप्लाय बाय द H2O ला मल्टिप्लाय केलं कितीनं 2 न बरोबर आहे. 2 × 1 इज इक्वल टू 2 व्हॅल्यू किती झाली बघा 2 × 1 इज इक्वल टू 2 हे येतं आपल्याला सगळ्यांना लहान लेकरांना सुद्धा माहिती आहे बरोबर आहे. तर इथं ऑक्सिजन मध्ये तेच घडून आणलं आणि या ठिकाणी इक्वल व्हॅल्यू झालेली आहे. आता बघा इथं 2 ऑक्सिजन आणि इथले 4 इथं सुद्धा काय झालं प्रोडक्ट मध्ये 6 आणि रिएक्टंट्स मध्ये सुद्धा किती झाले 6 झालेले आहेत. अँड द लास्ट स्टेज दॅट इज द हायड्रोजन. बघा लक्षात द्या. आता हायड्रोजन मोजायचे किती झाले बघा हायड्रोजन किती आहे तर रिएक्टंट्स मध्ये हो का इथे एक आहे ओके हो का OH च्या ग्रुपमध्ये एक हायड्रोजन 1 झाला बरोबर. म्हणजे ऍक्च्युअली 1 आहे का हे नाही हे 2 आहेत कारण इथं मल्टिप्लाय बाय 2 केलेला आहे म्हणून ही हायड्रोजनची व्हॅल्यू किती झाली 2 आणि या ठिकाणचा H2 हे 2 अधिक 2 किती झाले 4 बरोबर आहे. इट्स इज इक्वल टू 4. ठीक आहे. हे बघा 4 या ठिकाणी हायड्रोजन आपल्याला मिळालेले आहेत. ओके हो का या ठिकाणी आपल्याला 4 हायड्रोजन हे
रिॲक्टन्स मध्ये मिळाले. आता आपल्याला बघायचं आहे प्रोडक्टमध्ये हायड्रोजनची संख्या किती आहे. बघा या ठिकाणी H2 जर आपण या ठिकाणी याला हाईड जर केलं, ऑलरेडी आता मल्टिप्लाय केले, हाईड करण्याची काही गरज नाही. समजा आता इथं ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी किती आहे व्हॅल्यू, प्रोडक्टमध्ये फक्त 2च हायड्रोजन आहेत, पण या ठिकाणी रिॲक्टन्स मध्ये किती झाले 4, प्रोडक्टमध्ये किती झाले 2. तर आपल्याला हे बॅलन्स होईल का, हायड्रोजन होणार नाही, म्हणून आपण 2 ऑलरेडी ओला मल्टिप्लाय केलं होतं, म्हणून 2 × 2. तो काय इथलं 2 आणि इथलं 2 ह्या दोघांचा काय झाला गुणाकार. 2 × 2 = 4. इकडं बेरीज नाही होत बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं गुणाकार होतो. ज्यावेळेस H2 असतं त्यावेळेस त्याला जर आपण हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर म्हणून या दोघांचं काय झालं गुणाकार, आणि हायड्रोजनची व्हॅल्यू सुद्धा किती झालेली आहे 4 झालेली आहे. लक्षात. आता बघा हे रिॲक्शन काय झालेलं आहे 100% बॅलन्सिंग रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक इक्वेशन हे बॅलन्स्ड करून पाहायचं आहे. तर सर्वांना समजलं, येस ऑर नो? ओके. तर मी पुढचं इक्वेशन तुम्हाला मी देतो, तुम्ही काय करायचं बघा. आता काय करायचं तुम्ही प्रत्येकाने कोणतेही 10, ओके व्हेरी गुड, तर कोणतेही 10 इक्वेशन तुम्ही प्रत्येकाने काय करायचंय तुमच्या बुक मधून घ्यायचंय आणि ते या स्टेपच्या मदतीने बॅलन्स्ड करून त्याचा फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायचा. स्वतःचं खाली नाव लिहायचं, इक्वेशन कसं बॅलन्स केलात हे पूर्णपणे त्या पद्धतीने तुम्ही बॅलन्स्ड करून माझ्या ग्रुपवरती तुम्ही प्रत्येकजण टाकायचं आहे. ओके, सर्वांसाठी हे असेल. आता लागली शिकवल्याच्या नंतर तुम्ही 10 ते 15 किंवा 20 जेवढे वाटतील तेवढे केमिकल इक्वेशन घ्या आणि ते इक्वेशन बॅलन्स्ड करून पहा. ओके, हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे, होमवर्कसाठी आहे. हे माझ्याकडून आज दिलेलं तुमच्यासाठी होमवर्क आहे. समजलं सर्वांना? ओके, आपला टाइम आउट होतो. चालेल, मग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये हे करूया. 1 मिनिट थोडंसं